नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सध्या कोकणातील हापूस आंबे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात होत असताना कुठेतरी जे भाव आहेत ते घसरलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. आपण जर पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कोकणातील हापूस आंबे सध्या या ठिकाणी उपलब्ध आहेत एपीएमसीच्या मार्केटमध्ये. जर पाहायला गेलं तर गुढीपाडव्यापर्यंत कुठेतरी याचे भाव हे गगनाला भिडले होते. मात्र त्यानंतर आता काही दिवसांनीच आवक वाढत असल्याने भाव हे घसरलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहकांनी देखील खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत स्वतः एपीएमसीचे व्यापारी आहेत. तर सध्याची परिस्थिती काय आहे, खरोखर भाव हे घसरलेले आहेत? नाही, घसरलेले असे म्हणता येणार नाही, परंतु मार्केटमध्ये थोडी थोडी जशी जशी आवक वाढते तसं तसं थोडंसं रेट्स खाली येणं ही प्रॅक्टिस वर्षानुवर्षाचीच आहे. आता सर्वसाधारण जी 5-6 हजार पेटीवर आवक होती ती आता एक 13 ते 14 हजार पेटीपर्यंत आवक गेली. त्याच्यामुळे तसं त्याच तुलनेने बाजार थोडं थोडं जे खाली येण्याची पद्धत आहे त्या पद्धतीत मार्केट येते. गुढीपाडव्याच्या नंतर काही बदल झाला आहे का, म्हणजे तेव्हाचे भाव आताचे भाव आवक मध्ये काय? हो, गुढीपाडव्यानंतर बदल होतातच होतात. ही सालाबाद प्रमाणाचीच प्रॅक्टिस आहे. सर्वसाधारण एक 2000 ते 3000 रुपये पेटीला रेट कमी झालेले आहे. सध्या ग्राहकांची गर्दी होते का, त्यांचं म्हणणं काय आहे? नाही, ग्राहकांची थोडीशी मनस्थिती काय आहे की आता ते जरा डिस्टर्ब आहेत की रेट किती खाली होऊन किती किती रेटवर येऊन मार्केट थांबेल. त्याच्यामुळे गिराक थोडंसं ज्याची गरज 10 पेट्यांची तो 2 किंवा 3च पेट्या सध्या त्याच्या दुकानी नेतो. सध्याची परिस्थिती काय, म्हणजे कधीपर्यंत ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता? नाही, आता कसं होतं, जसं जशी आवक वाढते तसे तसे दर मार्केटमध्ये खाली येण्याची प्रचलित पद्धत आहे. त्याच्यामुळे दर हे खालीच येणार आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसाधारण आवक पण बऱ्यापैकी वाढणार आणि रेट्स पण बऱ्यापैकी खाली येतील. नक्कीच आपण पाहिलं असेल तर या महिन्याला आवक ही कमी असल्यामुळे पुढील एप्रिल पर्यंत देखील आवक आणखी कमी होऊन रेट देखील कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी ग्राहकांसाठी दिलासादायक ही बातमी म्हणता येईल. लोकशाही मराठी नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.